वेलकम टू गाईज न्यू व्हिडिओ। तर आज आम्ही आलो आहेत नारळ फोडायला आणि यांनी आगपेटी आली नव्हती तर मला पाठवून दिलं आगपेटी घ्यायला। इकडे कॅमेरा चालू होता म्हणून येशू इकडे हाय करत होता आणि हे माझ्या आवाजाला काय झाला होता। ही आहे आमच्या गावातल्या नदीतली पाटी आणि ही बाजूला लावलेली आहे एक झेंड्याची काठी। इकडे येशूच्या पप्पा तर अगरबत्त्या चेटत नव्हत्या आणि मस्तपैकी शीतलने इकडे कापूरवड्या सजवल्या होत्या। त्यानंतर शीतलने कापूरवड्या पेटवल्या आणि येशूच्या पप्पाने तिकडे अगरबत्त्या वळला। कुठं पण गेलो तरी यांचा खेळगापणा चालू होऊन जातो आणि एका बुक्क्याने फटाकडा फुटून जातो। येशूने तिथे माथा वगैरे टेकला आणि इकडे येशूच्या बाप्पाने नारळ वाढून फोडला। त्या ठिकाणी यांचं नारळ फोडावून झालं होतं आणि तेवढ्यात ते दुसऱ्या ठिकाणी नारळ फोडायला येऊन लागले होते। इकडे हे पूजा वगैरे करत होते और इधर को हम सावली में खडे होते। त्यानंतर रडून रडून येशूने नारळचं पाणी पिलं आणि उतने में वो पाणी संपून गेलं। त्यानंतर आम्ही गेलो होतो लग्नात आणि हा जयवंत मला विचारत होता शूटिंग कावर काढला मंडपात। इकडे मला खूप ऊन लागत होतं कारण मंडप आमच्यापासून खूप लांब होतं। कार्यक्रमामध्ये कोणतरी अतिथी पाहुणे आले होते आणि ते नेमके आपल्या गावाचे सरपंच होते आणि मी आधीच सांगून देतो की ही शूटिंग जयवंतने काढली होती। बाकी जे तुम्ही मला विचारतात ते मालिनी माहिती। हा जो सीन आहे तो आपल्या नदीतला आहे आणि आपल्या नदीमध्ये खूप दिवसापासून पुलाचं काम चालू आहे। तुम्ही विचार करत आहेत की मी इथं काय करत आहे। माझ्या मनात एक डाऊट होता तो मला क्लिअर करायचा होता। मी इथं त्या माणसांना विचारायला आलो होतो की पुलाचं काम चालू होत असतं तेव्हा जिवंत माणसं तिथं गाडले गेलेले असतात का, हा माझा क्वेश्चन होता आणि मला माझ्या क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे। बाकी आता खूप वेळ झाला आहे कारण की व्हिडिओ संपत आला आहे। तुम्ही इथपर्यंत येऊन लागले आहेत तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला आवडता शब्द मारी फेका। तोपर्यंत बाय बाय।